नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, पैशाविषयी अज्ञान, पैशाचं अज्ञान असणं खूप स्वतःसाठी घातक आहे. कारण पैसा हा व्यवस्थित वापरला, वाढवला तर तो साथ पण देईल, नाही वाढवला तर तो आपल्याला परत कमवता पण येणार नाही. मित्रांनो, पैशाविषयी फार अज्ञानपणा आहे आणि गैरसमज आहेत. बरेच व्यक्ती काम तर करतात, 2-2 लाख रुपये पगार आहे, परंतु त्यांना ते काम करताना पैसे पुरत नाहीत. एक दिवस काम बंद होणार आहे, म्हातारं होणार आहे, रिटायर होणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, माहिती असून फायदा कधीच होत नाही. तुम्ही त्याच्यावर काम केलं, सातत्याने टिकवलं तर, जसं आपण जिवंत राहतो, जेवण केल्यावर राहतो. जेवण न करता जिवंत राहत नाही माणूस. गाडीत पेट्रोल न टाकता गाडी चालणार नाही. निसर्गाच्या आधारित मी बोलतो आहे मित्रांनो. आपल्याला सत्यच आपल्याला कळतं तर, परंतु त्याच्यावर आपण इम्प्लिमेंट करत नाही किंवा सातत्य टिकवत नाही, त्याच्यामुळेच प्रॉब्लेम येतो. माहिती असून आपण जाणून बुजून किंवा दुर्लक्ष करतो आणि त्याच गोष्टी आपल्याला घातक ठरू शकतात. पैशाविषयी अज्ञानपणा भरपूर आहे आणि पैशाला आपण पैसे कमवतो, परंतु त्याचा डेथ करतो, त्याला संपवतो आपण. आणि चुकीच्या काही लोक बचत करतात, पण चुकीच्या मार्गात चुकीच्या ठिकाणी ठेवतात. जे वाईट नसतात कुठल्याही गोष्टी, परंतु त्याच्यात गॅरंटी हे नसते. कारण माणसाचं जीवन हे गॅरंटेड नाही. माणूस जन्माला आल्यानंतर किती दिवस जगेल माहिती नाही, किती दिवस राहील माहीत नाही. आणि माणूस पैसे कमवतो आणि त्या पैशातनं माणसाचे व्यवहार चालतात किंवा जीवन जगतो, हे सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, आपण पैशाविषयी आपण पैसे वाढवत नाही, आपण कमवतो परंतु खर्च करतो आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. हीच आपल्यासाठी घातक आहे. आता बऱ्याच वेळेस गरिबी का जन्माला येते, गरिबी का वाढवली जाते, हे आपल्याच हाताने, नशिबाचा खेळ नाही. बरेच लोक म्हणतात नशिबाचा खेळ. मित्रांनो, नशिबाचा जन्म कर्मातनं तयार होतो. कर्म चांगलं केलं तर नशीब नक्कीच चांगलं होतं आणि कर्म चांगलं करण्याच्या पाठीमागे परमेश्वरसुद्धा असतो. लोक नसतील, कारण चांगलं काम करणारे लोक त्रास देतात, त्याला अडथळे निर्माण करतात, परंतु परमेश्वर नक्की तसं कधी करत नाही. उशिरा का होईन पण तुम्हाला तुमचा विजय होतो, तुमचा फायदा होतो आणि तुम्ही सुरक्षित राहाल. आता पैसे सगळेच कमवतात, परंतु बचत करत नाहीत. आता सध्याच्या काळात तर पैसे कमवणं हे कठीण आहे, सगळ्यांना माहिती आहे. पगार कमी मिळतो आणि नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाही आणि पैसे तर आपल्याला सतत लागत असतात, परंतु आपल्याला लागणारीच गोष्ट आपण करत नाही. तर उद्या अंधार असणार. आज आपल्याला ह्या गोष्टी नाही केल्या तरी आपल्याला त्रास होत नाही किंवा नुकसान होत नाही, उलट फायदाच होतो. जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याऐवजी खेळला, तो टाईमपास केला, त्याला आनंद मिळतो, परंतु तो आनंद टिकणारा नसतो, तो क्षणभंगूर असतो. जसं काही लोक टेन्शन आलं म्हणून दारू पितात किंवा व्यसनं करतात, कारण ह्याच्यातनं भविष्य फार धोकादायक निर्माण होतो. हे न कळल्यामुळं किंवा ह्याच्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळं पुढे फार मोठं दुष्टचक्रात माणूस अडकत असतो. आता बघा, पैसे तर सगळे कमवतात, परंतु सगळ्याकडे पैसे नाहीत ना. मग प्रॉब्लेम कुठं आहे? पैसे आपण खर्च करतो, आपण पैसे कमवतो आणि खर्च करतो, आणि आपलं गणित असं आहे की कमवण्यापेक्षा जास्त खर्च करतो. म्हणजे सगळं काही आपणच बिघडवत असतो आणि दोष मात्र आपण सगळ्यांना देतो. मित्रांनो, सुधारणा का होत नाही, तर गरिबी का वाढते? पैशाचा मृत्यू करतो आपण आणि पैशाविषयी आपल्याला अज्ञान आहे. पैसे कुठं ठेवायचे आणि पैसे वाढवायचे का संपवायचे, हा प्रश्न आपलाच आहे, वैयक्तिक आहे आणि वैयक्तिक सोडवला पाहिजे. दुसऱ्या माणसाने कितीही मदत केली तर कधी सुधारणा होत नाही, कारण आपण कर्मच चुकीचं करतो. आता ही निर्जीव वस्तू आहे, पैसा ही सजीव नाही, परंतु पैशावर सगळं काही चालतं. परंतु निर्जीव वस्तू असूनसुद्धा आपल्याला आपला पराभव होतो, कारण गरिबी येते ना. त्याचं कारण आहे आपण त्याचा वापर व्यवस्थित करत नाही किंवा त्याच्याविषयी अज्ञान आहे. जसं शेतकरी पेरणी करतो, धान्य वाढतं का नाही, तसंच पैशाचं आपण तसं करत नाही, त्याच्या उलट क्रिया करतो. आपण पैसे खर्च करून संपवतो, कर्ज काढून संपवतो. जे कमवले नाही ते पैसे आपण खर्च करतो आणि मग कमवल्यानंतर दुसऱ्याला द्यावं लागतं ना. लोन म्हणजे काय? तुम्ही पैसे कमवण्याच्या अगोदर तुम्ही वापर करता पैशाचा, कर्ज काढून.
कमवले की आपलं उत्पन्न तिथे जातं. म्हणजे आता EMIमुळं आता बऱ्याच वेळेस आता पगार चांगले आहेत, लोक शिकलेले आहेत, तरी प्रॉब्लेम काय आहेत, कमवताना प्रॉब्लेम आहेत. आज प्रत्येकाला बघा 1,00,000, 1,50,000, 2,00,000 पगार आहे. प्रत्येकाचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. आता बरेच लोक सांगत नाहीत, चुकीचं माहिती देतात, परंतु त्या माणसाला एक दिवस नक्की खरं आणि खोटं कळतं. आपल्याला ₹1,00,000 पगार कमवून जर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा इन्कम चालू असताना आपल्याला आर्थिक अडचणी आहेत, इन्कम बंद तर होणार आहे, मात्र होणार आहे. आणि पैसे कमवायच्या पिरियडमध्ये डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज, नोकरी गेली, व्यवसाय जरी चालला नाही तर दुसरा करू शकतो, नोकरी गेली तर दुसरी आपण नोकरी करू शकतो किंवा शोधू शकतो. परंतु अपंगत्व आलं, मोठा आजार झाला तर काय करणार? कारण ह्या गोष्टी काही लोक तर म्हणतात असं बोलू नका, आणि प्रत्यक्ष तुम्हाला जर अशी वेळ आली तर काय करणार? मित्रांनो, काय होतं, आपणच आपला शत्रू बनत आहोत विचारामुळे, आणि चांगलं सांगणाऱ्याचं कुणीच ऐकलं जात नाही. सध्याचा काळ तसंच आहे. तुम्ही चांगल्या जेवढ्या गोष्टी सांगाल तेवढं त्याच्या विरोधात वागलं जातं, आणि शेवटी कळतं, परंतु त्यावेळेस तुम्हाला काही करता येत नाही. मित्रांनो, आपण मुलांना आपल्या शाळेत पाठवतो, कशासाठी पाठवतो? पासची गॅरंटी आहे का? नोकरीची गॅरंटी आहे का? मग का करतो? इथं सगळं गॅरंटेड असून का करत नाही आपण? कारण मानसिकताच अशी बनलेली आहे की चांगल्या गोष्टीला टाळलं जातं सहज, आणि त्याच्यातनं मोठं संकट तयार होतं. गरिबीचा जन्म आपल्या कर्मात नव्हतो मित्रांनो, आपल्या विचारात नव्हतो. गरिबी असं ऑटोमॅटिक तयार होत नाही, आपण तयार करतो, आणि नंतर त्या चक्रामध्ये अडकल्यानंतर आपल्याला कळायला लागतं, परंतु सुटका नाही. आता पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत. आज मार्केटमध्ये तुम्हाला जगण्यासाठी किती पैसे लागतात हे कुणीही ह्याचा विचार करणार नाही, आणि कुणी देणार पण नाही. आपले कामं आपण विचार करून प्लॅनिंग केलं तरच आपला विकास आहे, नाही तर अन्यथा नाही. तुम्ही किती वर्ष काम केलं, आता बरेच लोक रिटायर झाले, त्यांना आज जगण्यासाठी पैसे नाही, त्यांना काम करावं लागतं. ही अशी वेळ का आली? कारण ह्याच्याविषयी त्यांनी प्लॅनिंगच केलं नाही. उलटं प्लॅनिंग नक्की करतो आपण, जसं कमवणे आणि पैसे खर्च करणे. जसं कुठल्याही रुग्णाला ट्रीटमेंट देण्याऐवजी त्याला जर त्रास दिला तर काय होईल? तो एखाद्या व्यक्तीला ब्लड चढवायचे आणि ब्लड त्याचं आहे तीच काढलं तर काय होईल? तशीच अवस्था आहे. आपण कमवण्याच्या अगोदरच खर्च करतो कर्ज काढून, आणि मग आपले दिवस कधीच बदलत नाही. आपलं वय बदलतं, माणूस रिटायर होतो, म्हातारा होतो, वय वाढत जातं ना, ही नैसर्गिक क्रिया आहे, आणि त्यासोबत आपण दिवाळखोर होतो. म्हणून बघा, आता बरेच लोक जे उतारवयातले आहेत लोक, त्यांच्याकडं पैसे कमायचा पिरियड संपला आहे, शरीर थकलेलं आहे, परंतु पैसे नाहीत. आणि ज्यांना आपण सांभाळलं, मोठं केलं, ते सुद्धा सांभाळत नाहीत. म्हणजे सगळ्या बाजूनं आपलं दिवाळं निघतं. रोज आपण जर ह्याच्यात वेळीच लक्ष नाही दिलं, अज्ञान आहे पैशाच्या बाबतीत, आणि चुकीच्या ठिकाणी आपण ठेवतो, आणि संगतीनं पण माणसं बरोबर होतात, आणि परत दोष देऊन उपयोग होत नाही. मित्रांनो, वेळेच आपण त्याच्याविषयी ज्ञान घेतलं पाहिजे. अज्ञानामुळं फार मोठं नुकसान होतं, आणि पैशाचा आपण मृत्यू करतो, म्हणजे पैसा खर्च करतो, आणि गरिबीचा जन्म होतो. हे असं चालू आहे. आणि सध्याच्या काळामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे कामं मिळत नाहीत, मिळालेले टिकत नाहीत, योग्य पगार मिळत नाही, महागाई वाढत आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, आणि आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि दुर्लक्ष करतो. मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये गेली 25 वर्ष झालं मी काम करतो आहे. खूप मी अनुभव बघितले. खर्चाला आपण तयार होतो. कित्येक पॉलिश होल्डरने माझ्या LICचा प्रीमियम न भरता आयफोन घेतलेला आहे. आता तो आयफोन आता 2-3 वर्षानंतर तो विकत नाही तेवढ्या पैशाला. म्हणजे आपण मायनस पैसे व्हायचं कार्य करतो, किंवा नष्ट व्हायचं, म्हणजे पैशाला थोडक्यात आपण पैशाचा मृत्यू करतो, आणि पैशाशिवाय तर आपण जगू शकत नाही. म्हणजेच आपण आपल्याला फार मोठी आर्थिक कोंडी तयार करत असतो. आता पगार जरी वाढला तर तुमचं पैसे कमवायचं पिरियड कमी होत चाललं. त्यासाठी बचत करा, आणि बचत LIC ऑफ इंडियामध्येच का, सरकारी संस्था आहे, धोका नाही, भीती नाही, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे पैसे कमवता त्याच्या 250 पट आपण लिहून देतो एक्स्ट्रा. 1,000 भरले की 2.5 लाख रुपये लिहून देतो आपण. मित्रांनो, असं कुठेही होत नाही. आणि आर्थिक संकटात आणि ॲक्सिडेंटमध्ये जर काय झालं तर 5 लाख लिहून देतो, आणि बोनस 2 लाखावर देतो. 1,000 रुपये भरतो आणि 2 लाखावर बोनस, 2 लाखावर इंटरेस्ट, असं कुणीही करत नाही. म्हणून आपण पैशाचं प्लॅनिंग करा. पैशाविषयी अज्ञान जर ठेवाल तर आपण आर्थिक संकटात याल. पैशाचा मृत्यू करू नका, आणि गरिबीचा जन्म ऑटोमॅटिक होतो.
तुम्ही एक गोष्ट नाही केली की दुसरी घडत असते. रुग्णांना ट्रीटमेंट नाही घेतली की आजार वाढणार, विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला की नापास होणार, शेतकऱ्यांना पेरणी केली गवत उगवणार, धरणाची दारं जर अडवली नाही तर पाणी प्यायला मिळणार नाही. तुम्ही जर पैसे नाही ठेवाल, गरिबीची सुरुवात झाली. गरिबी आपण वाढवतो, सांभाळतो, पोसतो आणि विचारतो गरिबी का आली. मित्रांनो, थोडक्यात आपण बचत करा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. गरिबीचा जन्म तुम्ही तयार करता, गरिबीचं संगोपन करता आणि परत गरिबी कशी आली असं म्हणता. त्यासाठी पैशाविषयी अलर्ट राहणं गरजेचं आहे. आपलं उत्पन्न आले पैशाची बचत केली पाहिजे आणि नंतर खर्च केला पाहिजे. आपण सगळं हे चक्रच उलटं फिरवतो. आपण खर्च झाल्यानंतर बघू म्हणतो आणि सांगणाऱ्या माणसाला आपण तारकापेशा लावतो. आपलं कर्मच आपण चुकीचं करतो आणि फळ आल्यानंतर सगळ्यांना दोष देतो. मित्रांनो, पैशाविषयी अज्ञान आहे ते दूर करा. तुम्ही किती कमवता ह्याला कसलाच महत्त्व नाही. तुमच्याकडे किती आहेत आणि कुठं ठेवता. पैसे जसं आपण लॉकरमध्ये ठेवतो सोनं चांदी, त्याला आपण त्या लॉकरचं रेंट देतो आणि ठेवतो, परंतु पैसे आपण खर्च करून टाकतो आणि पैसे कमवता येत नाही आणि पैशाचा प्रश्नही सुटत नाही. म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.